So here we start with the nomenclature of phenols. Phenols having the two types of name, common name, IUPAC name. मी ते काही स्ट्रक्चर लिहिलेले आहेत. Here are some examples of phenols. इथे कॉमन नेम लिहिते, याचंच इथे IUPAC नेम लिहिणार आहे. ठीक आहे. सो याचं कॉमन नेम आहे फेनॉल. याचं कॉमन नेम आहे, इट इज नथिंग बट द क्रेसॉल. दिस इज ऑल्सो क्रेसॉल. बेन्झिन रिंगला CH3 आणि हायड्रॉक्झिल ग्रुप ॲट अ टाईम अटॅच असेल तेव्हा त्याला आपण क्रिसॉल म्हणतो, कॉमन नेम. ओके, आता आपण याचे IUPAC मेथड बघूयात काय आहे आणि कॉमन नेम मेथड पण. आता हे झालं फेनॉल. आता जे अगोदर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये आपण बघितलं, जेव्हा बेन्झिन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स रिलेटेड, जेव्हा बेन्झिन रिंगला सबस्टिट्युएंट अटॅच असतात, आपण कॉमन नेममध्ये त्या सबस्टिट्युएंटची पोझिशन जी आहे ती OP आणि M या लेटर्सने डिनोट करतो. O फॉर ऑर्थो, P फॉर पॅरा अँड M फॉर मेटा. आता पहिल्यांदा ऑर्थो, पॅरा आणि मेटा म्हणजे काय बघा. ही आहे बेन्झिन रिंग. ठीक आहे. ही जी पोझिशन आहे याला आपण P पॅरा, ही जी पोझिशन आहे त्याला O ऑर्थो, आणि ही जी पोझिशन आहे त्याला M मेटा असे डिनोट करतो आपण. ठीक आहे. आता सपोज सबस्टन्स असा आहे, आपण आता फेनॉल बघतोय तर मी इथे OH लिहिते. मग ही पोझिशन आपण काय कन्सिडर करायची. सो कन्सिडर दिस पोझिशन ऑफ द फंक्शनल ग्रुप इन केस ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड ऑलवेज ॲज अ P. ही आपण P रेफर करणार आहोत, पॅरा पोझिशन रेफर करणार आहोत. मग ही कोणती झाली. ऑफकोर्स ऑर्थो, ऑफकोर्स मेटा, अँड दिस वन अगेन द पॅरा. लक्षात ठेवायचं हे. ठीक आहे. आता आपण कॉमन नेमकडे जाऊया. क्रिसॉल आहे. कोणता क्रिसॉल आहे. इथे कोणता आहे O, इथे कोणता आहे M, मेटा पोझिशन झाली ना OHची, आणि इथे काय आहे P. ठीक आहे. इथे P, कारण हे जे आहे ना हे टोल्यूनला OH, आपण हे क्रिसॉल कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. कॉमन नेम कोणी आपल्याला विचारणार नाही आहे. आता आपण IUPAC नेम बघणार आहोत. तर IUPAC नेम याचं सुद्धा काय आहे, ऑफकोर्स फेनॉल आहे. आता इथे आपल्याला दोन सबस्टिट्युएंट आहेत, हा OH, हा OH, हा OH. मी आत्ता तुम्हाला इथेच सांगितलेलं आहे, जेव्हा बेन्झिन रिंगला फंक्शनल ग्रुप अटॅच असतो ती आपण पॅरा पोझिशन कन्सिडर करतो, आणि ही पॅरा रेफर करून आपण बाकीचे सबस्टिट्युएंट ऑर्थोला आहेत, मेटाला आहेत की पॅराला आहेत हे डिनोट करत असतो. आता इथे आपला फंक्शनल ग्रुप काय आहे हा. मग ही पोझिशन कोणती झाली. ऑफकोर्स पॅरा झाली, राईट. आणि मग त्याच्या कन्सिडरेशन इन केस ऑफ द IUPAC, कन्फ्यूज होऊ नका कॉमन नेममध्ये आणि IUPACमध्ये. हे क्रिसॉल आहे. आपण इथे OHची पोझिशन मेन्शन करतो कॉमन नेममध्ये. आणि आता इथे काय आपण कन्सिडर करणार आहोत, IUPAC नेम. आणि आता या IUPAC नेमसाठी आपण ही जी पोझिशन आहे ती मेन पॅरेंट कंपाऊंडची पोझिशन कन्सिडर करणार आहोत. ओके. आता मी IUPAC कन्सिडर करते, तर हा मेन कंपाऊंड आहे. सो नंबरिंग आता IUPAC आहे म्हणजे नंबर रिलेटेड असणार. सो नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम दिस सेट. सो हा कार्बन काय झाला, हा जो ही जी पॅरा पोझिशन मी सांगितली, हा कार्बन झाला 1. आता नंबरिंग कुठून करणार, इकडून की इकडून. इट शुड बी क्लॉकवाईज आहे बघा. हे कंपाऊंड असा क्लॉकवाईज असतं तर 1, 2, 3 असतं, आणि अँटी क्लॉकवाईज इकडे 1 आहे. सो नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम दिस सेट. 1, 2, 3 एवढे सफिशियंट आहे. 4, 5, 6 बघा. 1 1, 2, 3, 4, 5 अँड 6. मग आता फर्स्ट पोझिशनला तर OH आहे. मग सेकंड पोझिशनला काय आहे, मिथाईल. सो आय राईट हिअर 2. सबस्टिट्युएंटची पोझिशन दिली, मिथाईल. कोण आहे हा, फेनॉल. समजले. आता याचं नॉमेनक्लेचर करूया आपण. बघा इकडे OH आहे. नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम दिस सेंट, बिकॉज फ्रॉम दिस सेंट पोझिशन ऑफ CH3 इज ॲट 1, 2, 3, 4, 5. आणि इकडून केली तर 1, 2, 3. सो लीस्ट लोकंट रूल. सो काय येणार आहे 3 मिथाईल फेनॉल. तसंच याचं करून टाका. 1, 2, 3, 4. सो काय येईल याचा IUPAC नेम 4
मिथाइल फेनॉल. समजलं नोमेनक्लेचर. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. ओके, आता ह्याचा मी कॉमन नेम लिहून टाकते. पहिल्यांदा कॉमन आहे कॅचॉल. दिस इज रिसॉर्सिनॉल आणि हा क्विनॉल. ओके, डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द दिस OH ऑर्थो मेटा की पॅरा, त्याच्यावर ना कॅचॉल, रिसॉर्सिनॉल अँड क्विनॉल. ठीक आहे, आता IUPAC बघूयात आपण, कारण ह्याच्यात बोथ OH आहेत ना, बोथ OH आहेत, म्हणून आपण इथे ऑर्थो पॅरा मेटा इथे काही आपण मेन्शन केलेलं नाही आहे. ओके, कॉमन नेमचे काय आहेत, प्रत्येक सबस्टन्सचा फंडा वेगळा असतो, म्हणून कॉमन नेम लक्षात ठेवायलाही तेवढंच कठीण आहे. बेटर वे गो फॉर द IUPAC. ओके, सो IUPAC बघा, इथे सबस्टिट्युएंट 2 आहेत, प्रत्येक ठिकाणी 2 आहेत आणि सिमिलर आहेत, OHच आहेत, जो की आपला फंक्शनल ग्रुपच आहे. सो आपण काय करूयात, पहिले नंबरिंग देऊन मग स्टार्ट करूयात. हे नंबरिंग असं असणार आहे, इकडे 1 2 3 4 5 6, इकडे 1 2 3 4 5 6 नंबरिंग केलं आहे आपण. आता मला फक्त लिहायचं आहे. आता इन दिस केस आपण इथे फेनॉल सबस्टिट्युएंट लिहिलेले आहे, पण इथे 2 OH आहेत ना सर, आपण ते 2 OH सबस्टिट्युएंट, दोन्ही सबस्टिट्युएंट कन्सिडर करतो. मग ते सबस्टिट्युएंट कशाला आहेत, ऑफकोर्स टू द बेन्झिन रिंग ना. सो आपण काय लिहिणार आहोत, इथे बेन्झिन, इथे OH एकच आहे म्हणून तो आपण फेनॉल कन्सिडर केलेला, पण इथे 2 OH आहेत. सो इथे काय लिहिणार आहे मी, बेन्झिन 1 2 डायॉल. ओके, इकडे काय येणार आहे, बेन्झिन 1 3 डायॉल आणि इकडे काय येणार आहे, बेन्झिन 1 4 डायॉल. आता ज्यांचा व्यवस्थित स्टडी आहे ना, त्यांना एक क्वेश्चन येऊ शकतो या नॉमेनक्लेचरच्या बाबतीत. मी आत्ता नाही सांगणार आहे, मला तुमच्याकडनं रिप्लाय पाहिजे की ज्याचा व्यवस्थित प्रॉपर स्टडी आहे ना, तो मला विचारू शकतो. ती आय मीन स्टुडंट, म्हणजे कोणी असेल, गर्ल बॉय, एनी, ज्याचा अभ्यास झाला आहे तो मला विचारू शकतो की मॅडम ह्याचं नाव बेन्झिन 1 3, म्हणजे सगळ्याचं असं लिहायच्या ऐवजी आम्ही असं लिहू शकतो का. बघू तुमच्याकडनं मला काय रिप्लाय येतो, पण सध्या एवढं कन्सिडर करून ठेवा, एवढं लक्षात असू देत तुमच्या. हे आहे फेनॉल आणि हे आहे बेन्झिन रिलेटेड. का फेनॉल इथे आपण ॲज अ फेनॉल पॅरेंट का घेतलेलं आहे, कारण एकच OH आहे. इथे आपण दोन्ही सबस्टिट्युएंट सिमिलर आहेत. सो बेन्झिन 1 3 डायॉल, बेन्झिन 1 2 डायॉल असं आपण मेन्शन केलेलं आहे. ओके, आता हे झालं फेनॉलचं नॉमेनक्लेचर. आता बघा, बोर्ड एक्झामला नॉमेनक्लेचर जरी तुम्हाला विचारलं तरी एखाद्या पर्टिक्युलर चॅप्टरवर नसेल. तुम्हाला सपोज 4 नॉमेनक्लेचरला तुम्हाला कंपाऊंड दिलेले आहेत, एखादा असेल फेनॉल, एखादा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल, एखादा अमाईन असेल, एखादा अल्डिहाइड असेल, एकाच चॅप्टरमधलं तुम्हाला कोणीही नॉमेनक्लेचरला देणार नाही. किंवा एखादं स्ट्रक्चर पण जर विचारलं, म्हणजे IUPAC नेम दिलं आणि त्याच्यावरनं तुम्हाला स्ट्रक्चर जर ड्रॉ करायला सांगितले, तर असं नेसेसरी नाही की ते एकाच चॅप्टरमधलं असेल कुठल्या तरी. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 4 to 5 चॅप्टर्स. ओके, त्याच्यामुळे सगळे रूल्स व्यवस्थित करा की तुम्हाला एक्झाम्पल बघितलं आठवलं पाहिजे की हे कसं करायचं, हे नक्की अल्डिहाइड आहे की आणखीन फेनॉल आहे की अजून काही आहे. ठीक आहे, आता आपण इथर्सचं नॉमेनक्लेचर बघणार आहोत, नॉमेनक्लेचर्स ऑफ इथर्स. ओके, आता इथरचं नॉमेनक्लेचर जे आहे, पहिल्यांदा आपण इथर्स म्हणजे काय बघूयात. इथर्स आर नथिंग बट, हे रिप्रेझेंट्स द इथर आर लाईक दिस. ओके, पण आपण अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट, दे आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. पण मग मी जरा इकडे एक्सप्लेन करते. पण मग मला सांगा, आपण अल्केन तर असं रिप्रेझेंट करत होतो, आठवते तुम्हाला अगोदरच्या चॅप्टरमध्ये, RH अल्केन. आता इथर तर फॉर्म होतोय असा, म्हणजे H कशाने रिप्लेस झालाय, जर तुम्ही बघितलं H कशाने रिप्लेस झालाय,
ओ आरने रिप्लेस झाला आहे. मग ओ आणि आर, ओ आर याला आपण काय म्हणतो? याला अल्काईल म्हणतात. हा तर ऑक्सिजन आहे. सो ह्याला कंबाईनली आपण काय म्हणतो? अल्कॉक्सी. रिमेंबर दिस थिंग्स. याला आपण काय म्हणणार आहोत? अल्कॉक्सी. अल्काईल अलॉंग विथ द ऑक्सिजन. मग याची डेफिनेशन काय असेल इथरची? वेन हायड्रोजन ऑफ अल्केन इज रिप्लेस बाय अल्कॉक्सी ग्रुप दे फॉर्म्स इथर. ओके, राहील लक्षात? ठीक आहे. आता आपण इथरचं नॉमेनक्लेचर बघूया. इथरचं अगेन 2 टाईपचं नॉमेनक्लेचर आहे, कॉमन नेम आणि IUPAC. ठीक आहे. आता कॉमन नेम काय आहे आणि IUPAC नेम काय आहे? कॉमन नेम तुम्ही अल्काईल इथर लक्षात ठेवायचे किंवा अराईल इथर लक्षात ठेवायचे आणि IUPAC जे आहे ते काय असणार आहे? अल्कॉक्सी अल्केन. हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा, जनरल नेम झालं. हे आपण एक्झाम्पल्स बघूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. CH3O CH3 सिम्पल एक्झाम्पल घेते आहे मी. आता कॉमन नेम बघूयात आपण. आता इथे जर सिमिलर ग्रुप असेल तर तुम्ही डाय यूज करू शकता प्रिफिक्स, पण डिसिमिलर असेल ना तर काय करायचं आहे? दोन्ही अल्काईल ग्रुप आयडेंटिफाय करायचे आणि ते अल्फाबेटिकली अरेंज करायचे. सिम्पल. काय करायचे? आयडेंटिफाय करायचे आणि अल्फाबेटिकली अरेंज करायचे आहे. आणि इन केस ऑफ अल्कॉक्सी अल्केन, आता अल्कॉक्सी कुठला घ्यायचा? आता बघा एक्झाम्पल काय आहे? CH3O CH3. मग ह्याच्यात मी अल्कॉक्सी कोणता घेणार आणि अल्केन कोणता घेणार? कन्फ्युजन आहे ना. तर ज्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ कार्बन ॲटम असतात, म्हणजे जो लार्ज अल्केन आहे तो आपण पॅरेंट अल्केन कन्सिडर करायचा आणि जो लेस कार्बन कंटेनिंग अल्काईल ग्रुप असेल त्याला आपण अल्कॉक्सी ग्रुप कन्सिडर करायचा. राहील लक्षात? आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला ते अप्लाय कसं करायचं आहे ते समजेल. बघा इथे आपण पहिल्यांदा कॉमन नेम असेल काय? मिथाईल ग्रुप आहे, सो इट इज डाय मिथाईल इथर. ओके. IUPAC नेम काय झालं? अल्कॉक्सी अल्केन. सेम आहेत बोथ अल्काईल ग्रुप, सो इट इज मिथॉक्सी मिथेन. ठीक आहे. आता मला सांगा आपण इथे अल्कॉक्सी का घेतले? तुम्हाला समजलं असेल. हिअर H इज रिप्लेस बाय OR, दॅट इज द अल्कॉक्सी ग्रुप, म्हणून आपण इथे मिथॉक्सी मिथेन लिहिलं. सेकंड एक्झाम्पल C2H5O C2H5. ठीक आहे. C2H5O C2H5, so it is डायइथाइल इथर. आणि हे काय असणार आहे? इथॉक्सी. सेम आहे ना, म्हणून इथॉक्सी इथेन. ओके. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात की ज्याच्यामध्ये डिसिमिलर अल्काईल ग्रुप आहेत. मी इथे घेते CH3 आणि इकडे मी प्रोपाईल ग्रुप घेते CH2 CH2 CH3. ठीक आहे. दिसतंय ना हे CH3. ठीक. CH3O CH2 CH2 CH3. ठीक आहे. आता आपल्याला कॉमन नेम लिहायचं आहे. हा कोणता आहे? मिथाईल. हा कुठला आहे? प्रोपाईल. सो आपण अल्फाबेटिकली जर अरेंज केलं तर M कम फर्स्ट और P कम फर्स्ट? ऑफकोर्स M कम फर्स्ट. सो मिथाईल लिहिलं मी. मिथाईल लिहिलं. आता हा जो प्रोपेन आहे ब्रांच पण असू शकत होतं. इथे कुठेतरी जर ब्रांचिंग असतं तर सबस्टिट्युएंट कसं असतं? ब्रांच असतं. पण इथं स्ट्रेट चेन आहे, सो मी इथे काय लिहिणार? N प्रोपाईल इथर. गॉट इट? आता मला IUPAC लिहायचं आहे. काय आहे? प्रोपेन आहे, इथे मिथेन आहे, मिथाईल आहे आणि इथे प्रोपाईल आहे. मग ग्रेटर नंबर ऑफ कार्बन कंटेनिंग कुठला अल्केन आहे? प्रोपेन की मिथेन? ऑफकोर्स प्रोपेन. सो इथे काय असणार आहे? प्रोपेन असणार आहे. आणि सबस्टिट्युएंट काय आहे? म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप आपण काय लिहिणार? लेस कार्बन कंटेनिंग. सो कोणता आहे? मिथॉक्सी. पण मग आता इथे परत ही चेन कंपाऊंड आली. कुठल्या कार्बनला हा अल्कॉक्सी ग्रुप अटॅच झालेला आहे? कोणता? इकडून नंबरिंग असणार आहे. हां, तर इकडून ह्या डायरेक्शननी नंबरिंग असणार आहे. 1 असं 1 2 आणि 3. सो काय येणार आहे इथे? 1 मिथॉक्सी प्रोपेन. ओके. अजून एक एक्झाम्पल आपण कन्सिडर. तुम्ही म्हणाल मॅडम नंबरिंग इथून का? कारण हा एक अल्काईल ग्रुप झाला, या कार्बनला हा सबस्टिट्युएंट आहे म्हणून आपण इकडून नंबरिंग केलं आहे. क्लिअर? अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. C2H5O
CH2 कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये दिलं आहे. आता CH3 बघा, C2H5O CH2 6 टाइम्स CH3. आपण आता कॉमन नेम बघूया. त्याचं कॉमन नेम काय आहे, हे किती आहे, CH3 म्हणजे एक कार्बन आहे आणि हे CH2 किती टाइम्स आहे, 6, म्हणजे 6 + 1 किती झाले, 7. सो हा कुठला ग्रुप झाला, हेप्टाईल, आणि हा कुठला झाला, इथाईल. मग आता हा जो आहे मी कसं अरेंज करणार आहे, एक मिनिट, C2H5 नाही, C6H5 घेऊया तिथे आपण, इथाईल नको, C6H5. हां, आता हा झाला, परत लिहिते मी, कन्फ्युजन नको. C6H5O CH2 6 टाइम्स CH3. ओके, हे झालं स्ट्रक्चर. आता बघा, हे झालं हेप्टाईल ग्रुप, हा झाला C6H5 म्हणजे काय, फिनाईल. जेव्हा आपण बेन्झाईल नाही, फिनाईल, बेन्झाईल म्हणजे कुठला ग्रुप होतो मला सांगा, बेन्झीन अलॉंग विथ द CH2. सो हे काय आपण सबस्टिट्यूएंट म्हणून आपण ह्याला फिनाईल ग्रुप म्हणतो. मग जर अल्फाबेटिकली आपल्याला अरेंज करायचं, P कम फर्स्ट, और इथे हेप्टाईल आहे, H कम फर्स्ट, ऑफकोर्स H कम फर्स्ट. सो मी नेम काय लिहिणार, हेप्टाईल, पुढे काय येईल, फिनाईल, इथर. आता मला IUPAC नोमेनक्लेचर करायचं आहे. ह्याचं IUPAC नोमेनक्लेचर, आता हे 7 आहेत कार्बन, हे 6 आहे. सो 7 ग्रेटर नंबर आहे, म्हणून इथे काय असणार आहे, पॅरेंट अल्केन काय असणार आहे, हेप्टेन. ओके, कार्बन नंबर 1ला काय अटॅच आहे, हा OC6H5, म्हणजेच तो कुठला आहे, फिनाईल अलॉंग विथ द ऑक्सिजन, सो फिनॉक्सी. सो 1 फेनॉक्सी, हेप्टेन. गॉट इट. आता अजून एक आपण एक्झाम्पल कन्सिडर करूयात की ज्याचं फक्त IUPAC नेम फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, कॉमन नेम नाही सांगायचं आहे. सायक्लिक कंपाऊंड आहे, इथे CH3 आहे, CH3 आहे, आणि इथे OC2H5 आहे. ओके, बघून घ्या स्ट्रक्चर एकदा. सायक्लिक CH3 CH3 OC2H5 आहे. मला फक्त IUPAC नेम पाहिजे. IUPAC नेम बघा. आता नंबरिंग आपण कुठून स्टार्ट करणार आहोत, नंबरिंग ऑफकोर्स फ्रॉम, कुठून करणार आहोत स्टार्ट मला सांगा. सायक्लिक कंपाऊंड आहे, राईट. आता सायक्लिक कंपाऊंड असताना पहिल्यांदा आपण सबस्टिट्युएंट आयडेंटिफाय करूया, तेवढं जास्त इम्पॉर्टंट आहे. आता हा झाला इथॉक्सी, आणि हा जो आहे तो CH3 आहे. CH3 ह्याच कार्बनला 2 सबस्टिट्युएंट आहेत, म्हणून आपण नंबरिंग इथून स्टार्ट करणार आहोत इन दिस केस. मग नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस केस, 1 2 3 4 5 and 6. ओके, आता याच्यामध्ये कार्बन नंबर 2ला इथॉक्सी ग्रुप अटॅच झालेला आहे. हा जो आहे ह्याला हा इथॉक्सी अटॅच झालेला आहे, आणि कार्बन नंबर 1ला 2 सबस्टिट्युएंट आहेत, म्हणून ग्रेटर नंबर ऑफ सबस्टिट्युएंट इथे आहेत, ते लेस सबस्टिट्युएंट आहेत. सो नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम दिस एंड. बघा, ह्याचे रूल्स थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत, फक्त हे एक एक्झाम्पल कन्सिडर करा. सो काय येणार आहे, 2 इथॉक्सी 1, 1 डाय मिथाईल. आता हा सायक्लिक आहे ना, बेन्झीन नाही आहे, कुठेही डबल बॉन्ड नाही आहे, म्हणून सायक्लिक आहे तो. सो डाय मिथाईल काय येणार आहे, सायक्लोहेक्झेन. Okay, so these are some IUPAC names of this compound.